शासनाने आता उघडलेले आहे आणि असे बोगस डॉक्टर तयार होणार नाहीत, प्रॅक्टिस करणार नाहीत, यासाठी शासन हे कारवाई करते. 1991 सालच्या निर्णयाप्रमाणे आपण या समित्या केलेल्या आहेत आणि असे बोगस डॉक्टर त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समिती ही गठीत करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे छापे घालून त्यांना बोगस डॉक्टरांच्या विरुद्ध एक शासनानं मोहीम उघडलेली आहे आणि मला वाटते आत्तापर्यंत 2020 ते 25पर्यंत 391 बोगस डॉक्टर गुन्हे दाखल झाले, 17 बोगस डॉक्टर गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि दोघांना शिक्षा झालेली आहे. म्हणजे ही मोहीम निरंतर चालू आहे. आता आपल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने अधिनियम 1965 मधील कलम 22 अंतर्गत नो युअर डॉक्टर प्रणालीची मोहीम राबवण्यात आलेली आहे. नो युअर डॉक्टर प्रणालीमध्ये नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक स्वतःची ID तयार करून QR कोड आधारित स्कॅन करण्यायोग्य छपाई केलेले ॲक्रिलिक शीट सुविधा करण्यात आलेली आहे आणि QR कोड स्कॅनद्वारे सदर डॉक्टर बनावट किंवा बोगस आहे किंवा खरा आहे याची माहिती मोबाईलवर सहज उपलब्ध होईल. आणि नो युअर डॉक्टर या प्रणालीच्या मोहिमेमध्ये परिषदेनं आता ईमेलद्वारे हे सगळ्या डॉक्टरांना आवाहन केलेलं आहे. मला वाटतं या बोगस डॉक्टरच्या विरुद्ध एक चांगली मोहीम शासनाने आता उघडलेली आहे आणि असे बोगस डॉक्टर तयार होणार नाहीत, प्रॅक्टिस करणार नाहीत, यासाठी शासन हे कारवाई करते.